नमस्कार. लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आता सुरू झालेला आहे. या 12 जिल्ह्यांमध्ये बँकांना पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. पण काही बँकांना आता या योजनेतून रद्द करण्यात आलेले आहे आणि त्या बँकांची खाती आता इथून पुढे चालणार नाही. आता तुमचं बँक खातं लाडकी बहीण योजनेसाठी चालेल की नाही हे लगेचच चेक करा. कालपासूनच या काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि 26 जानेवारीपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत. दररोज 4 ते 5 जिल्ह्यांची यादी देखील या व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात येईल. पण बँक खात्याच्या संदर्भात नवीन सूचना देण्यात आलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेचं तुमचं खातं चालणार आहे की नाही हे तुम्हाला अर्जंट चेक करावं लागणार आहे. जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना फेब्रुवारीच्या हप्त्याविषयी देखील गुड न्यूज आलेली आहे. त्यामुळे आता जवळपास तुम्ही जर बँक खात्याची ही गोष्ट चेक केली नाही तर तुम्हाला मेसेजच येणार नाही. तुम्हाला जर अजूनही मेसेज नसेल आला तर तुम्हाला बँकामध्ये चक्कर मारावं लागेल आणि बँकेत जावं लागेल. आता बँकेत देखील गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण की 7व्या हप्त्याबरोबर 8व्या हप्त्याची देखील वाटप आता सुरू झालेली आहे. जवळपास 3,700 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. काल दुपारपासूनच 6 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. पण आता लवकरात लवकर तुम्ही तुमचं बँक खातं चालेल की नाही हे चेक करून घ्या. महिलांना अर्जंट तातडीची सूचना दिलेली आहे की तुमचं आधीचं बँक खातं चालणार आहे की नाही हे लगेच चेक करून घ्यायला सांगितलेलं आहे. तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर कदाचित तुमचं बँक खातं यादीतून काढलं गेलेलं असणार आहे, कारण आता जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही हप्त्यांविषयी गुड न्यूज आलेली आहे. 7वा हप्ता सुरू झालेला आहे आणि 8वा हप्ता देखील खात्यामध्ये येणार आहे. पण तुमचं बँक खातं जर चालणारच नसेल तर या ठिकाणी तुम्हाला हप्ता येणार नाही. आता सगळ्यात आधी कोणत्या 6 जिल्ह्यांमध्ये हे पैशाचे वाटप झालेले आहे आणि कोणते 6 जिल्हे आज असणार आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि 26 जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने हे पैसे वाटप होणार आहे. वेळापत्रकासहित कोणत्या 12 ज्या बँका आहेत ज्यांमध्ये तुमचं खातं असेल तर लगेचच तुमचा हप्ता जमा होणार आहे याची यादी लगेच सांगतो. आणि त्यानंतर तुम्ही लगेच काय करायचं आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. सगळ्यात पहिले त्या 12 बँका आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिली बँक आहे ती बँक ऑफ बडोदा. जर बँक ऑफ बडोद्यामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सगळ्यात लवकर पैसे येणार आहेत. दुसरी बँक आहे ती बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरीही तुम्हाला लवकर पैसे मिळतील. आणि तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र की जिच्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होत आहेत. या सगळ्या बँकेत अकाउंट असणाऱ्या भरपूर महिलांना मेसेज आलेले आहेत. पुढची बँक आहे ती कॅनरा बँक. कॅनरा बँक ही देखील एक राष्ट्रीय बँक आहे. हिच्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर पैसे येतात. त्याच्यानंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. या बँकेत सुद्धा पैसे येणार आहे. तसेच पुढची बँक आहे ती इंडियन बँक आणि त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक. इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये देखील पैसे वाटप सुरू करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक आणि पंजाब अँड सिंध बँकमध्ये देखील पैसे वाटप सुरू झालेले आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक या 12 बँकांमध्ये पैसे लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहेत. आता मग तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे हे कमेंट करून नक्की सांगा. मग आता बाकीच्या बँकेत पैसे येणार आहेत की नाही तर सर्व बँकेत पैसे येणार आहेत. पण आता तुम्ही एक अर्जंट गोष्ट चेक करा. पण तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर हे जर तुमच्या बँक अकाउंटशी कनेक्ट असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे येणार आहेत. आणि जर हे कनेक्ट नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे आपले आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आपल्या बँक अकाउंटशी जोडून घ्यायचं आहे. आणि आत्तापर्यंत तुम्हाला या योजनेमधून किती पैसे जमा झाले आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाडक्या बहीण योजनेच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे तुम्हाला सगळ्यात आधी या योजनेची माहिती मिळेल. आणि जर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या इतर योजनांचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता. तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.